वेलकम फ्युचर ऑफिसर्स. बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षेमध्ये किती अटेम्प्ट्स करावेत म्हणजे जास्तीत जास्त स्कोर येईल. जेव्हा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती तेव्हा सर्वजण सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करत होते, कारण प्रश्न रिकामा जाण्यापेक्षा काहीतरी उत्तर लिहून मोकळे होऊयात. जर आला तर आला, बरोबर काय सांगता येतं. पण आता तसं चालणार नाही, कारण आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. इथे 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर ते 4 तर जातीलच जातील, परंतु जो बरोबर आला आहे तो सुद्धा जात असतो. मग अशा वेळेस काय करायचं, तर इथे शेअर फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे. शेअर म्हणजे काय, SHER. कुठलाही प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं वर्गीकरण या 4 प्रकारांपैकी एका प्रकारामध्ये करायचं आहे. तर चला मित्रांनो, याचा अर्थ काय होतो ते आपण बघूयात. S म्हणजे शुअर. S म्हणजे शुअर असा प्रश्न ज्याचं उत्तर काय आहे हे फिक्स तुम्हाला माहित आहे, खात्रीशीर तुम्हाला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्याला आपण येस असं म्हणणार आहोत. हे प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस असतात 100%. हे तुमचे 100% बरोबर येणार आहेत. दुसरा प्रकार आहे H म्हणजे हाफ. कधी कधी काय होतं की 4 पर्यायांपैकी 2 पर्याय हे असूच शकत नाही, हे तुम्हाला माहित असतं. मात्र जे उरलेले 2 पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असतं, म्हणून त्याला आपण हाफ टाइप क्वेश्चन म्हणत आहोत. तुम्ही कोण बनेगा करोडपती जर सिरियल बघत असाल, त्यामध्ये 50-50 नावाचा एक ऑप्शन असतो, तोच प्रकार इथे आहे. इथे तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस असतात 50%. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे इलिमिनेशन मेथड. त्याला आपण ई टाइप क्वेश्चन म्हणूयात. म्हणजे इथे काय होत असतं, 4 पर्यायापैकी कुठला पर्याय बरोबर आहे हे तुम्हाला माहित नसतं, परंतु कुठला चुकीचा आहे हे तुम्हाला माहित असतं. 3 पैकी 1 उत्तर आहे हे तुम्हाला जेव्हा माहित असतं आणि चौथा अजिबातच नाहीये, अशा वेळेस काय करायचं, तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरायची असते. त्या 3 पैकी कुठलं तरी एक उत्तर तुम्ही देणार असता, म्हणजे इथे बरोबर येण्याचे चान्सेस असतात 33%, म्हणजे 33% तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस असतात. चौथा जो प्रकार आहे तो आहे आर टाइप क्वेश्चन म्हणजे रॅन्डम. इथे काय असतं, कुठलाही पर्याय तुमच्या ओळखीचा नसतो, कुठलंच लॉजिक इथे काम करत नसतं, कुठला तरी एक पर्याय तुम्ही लिहून मोकळं होत असता. इथे तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस असतात 25%, म्हणजेच 25%. तर हे झाले 4 प्रकार. कुठलाही प्रश्न तुम्ही बघितला तर या 4 पैकी एका प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करायचं असतं. मग नंतर काय करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या, याचे 2 सब टाइप आपण करणार आहोत. म्हणजे काय, वरती आहे सेफ झोन आणि खाली आहे रिस्की झोन. म्हणजे प्रश्न जर S किंवा H टाइपचा असेल तर त्याला सेफ झोन मधला क्वेश्चन तुम्ही म्हणायचा आहे, आणि प्रश्न जर E किंवा R या 2 पैकी एका टाइप मधला असेल त्याला तुम्ही रिस्की झोन म्हणायचा आहे. मग तुम्ही म्हणाल, मग सेपरेट व्हिडिओ का बनवायचा, तो यासाठी बनवायचा कारण एक्झाम कोणती आहे, त्याला कट ऑफ किती असतो, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत, एकूण प्रश्नांची संख्या किती आहे, त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण किती अटेम्प्ट्स करायचे हे ठरवत असतो. पण तुम्हाला या गोष्टीचा फायदा पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे हे 4 प्रकार. तर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू अँड बाय फॉर नाउ.